बुकवाईज विथ विशालमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण एका अशा पुस्तकाच्या जगात जाणार आहोत जे फक्त एका व्यक्तीचं आत्मचरित्र नाहीये, तर ते भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासातलं एक एक धगधगतं पर्व आहे, एक जिवंत दस्तावेज आहे. आपण बोलणार आहोत स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर लिखित माझी जन्मठेप या पुस्तकाविषयी. आता बऱ्याच जणांना वाटेल की हे पुस्तक म्हणजे तुरुंगातले अनुभव असतील. पण ते तेवढंच मर्यादित नाहीये. म्हणजे जरा कल्पना करून बघा की एखाद्याला 50 वर्षांच्या सक्त मजुरीची शिक्षा झालीये आणि ती सुद्धा अंदमानच्या त्या भयानक सेल्युलर तुरुंगात, ज्याला आपण काळ्या पाण्याची शिक्षा म्हणतो. बरोबर, काळ्या पाण्याची शिक्षा. हे पुस्तक म्हणजे त्या तुरुंगाच्या भिंतींच्या आत नेमकं काय घडलं याचा साक्षीदार आहे. आणि हे फक्त सावरकरांचे अनुभव नाहीत, तर भारत मातेच्या स्वातंत्र्यासाठी स्वतःला वाहून घेतलेल्या असंख्य ज्ञात अज्ञात क्रांतिकारकांच्या वेदना आहेत. त्यांच्या संघर्षाची आणि त्यांच्या त्या अदम्य इच्छाशक्तीची ही एक सामूहिक कहाणी आहे. इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की हे पुस्तक का लिहिलं गेलं, याचा उद्देश काय होता. तो फक्त स्वतःवर झालेला अन्याय जगासमोर मांडणं एवढा नव्हता. सावरकरांचा उद्देश यापेक्षा खूप मोठा होता. म्हणजे भविष्यातल्या पिढ्यांना स्वातंत्र्याची किंमत कळावी. ब्रिटिश सत्तेचा तो खरा, तो क्रूर चेहरा लोकांसमोर यावा. हो. आणि स्वातंत्र्यासाठी क्रांतिकारकांनी काय काय सोसलंय हे वास्तव जसं आहे तसं पोहोचावं, हा या लेखनामागचा मूळ विचार होता. हो. म्हणूनच यात कुठेही भावनिक कल्लोळ नाही किंवा अतिशयोक्ती नाही. एक संयमित पण काळजाचा ठोका चुकवणारी मांडणी आहे. आपल्यापर्यंत पोहोचतो असं वाटतं की आपण स्वतःच त्या कोठडीत आहोत आणि तो सगळा छळ अनुभवतोय. तर चला, या पुस्तकाच्या पहिल्या भागातून आपण प्रवास सुरू करूया. सावरकरांच्या अटकेपासून ते अंदमानातल्या सेल्युलर तुरुंगाच्या दरवाजापर्यंतचा प्रवास आणि तिथल्या त्या नरक यातनांची सुरुवात कशी झाली हे आज आपण सविस्तरपणे समजून घेऊया. तर चर्चेची सुरुवात करण्याआधी हे समजून घेऊ की सावरकरांना अटक झालीच का. पुस्तकाच्या सुरुवातीला याचा संदर्भ येतो. त्यांच्या मनात लहानपणापासूनच देशभक्तीची ज्योत होती. त्यांनी लंडनमध्ये अभिनव भारतसारखी क्रांतिकारी संघटना स्थापन केली होती. हो, आणि हीच गोष्ट ब्रिटिश सरकारसाठी सगळ्यात मोठा धोका होती. तरुणांना सशस्त्र क्रांतीसाठी प्रेरणा देणं. बरोबर. त्यांची विचारसरणी आणि त्यांची कृती या दोन्ही गोष्टी थेट ब्रिटिश साम्राज्याच्या मुळावर घाव घालत होत्या. म्हणूनच त्यांच्यावर देशद्रोहाचे आरोप ठेवले गेले आणि त्यांना अटक झाली. ही अटक म्हणजे फक्त एका व्यक्तीला पकडणं नव्हतं, तर एका विचारधारेला संपवण्याचा तो एक प्रयत्न होता. अटकेनंतर मग खरा प्रवास सुरू होतो, तो अंदमानचा. आणि हा प्रवास म्हणजे फक्त एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणं नव्हतं. अजिबात नाही. तो एक प्रकारे म्हणजे सन्मानाकडून अपमानाकडे नेणारा प्रवास होता. स्वातंत्र्याकडून मार्काकडे. पुस्तकातलं वर्णन अंगावर येतं. हातकड्या, बेड्या, अधिकाऱ्यांची ती अपमानास्पद वागणूक, सततचा पहारा. या प्रवासातला प्रत्येक क्षण मानसिक आणि शारीरिक छळाने भरलेला होता. हो, आणि यात एक मानसशास्त्रीय डाव होता. तो काय? तुरुंगात पोचण्याआधीच कैद्याचं मनोधैर्य खच्ची करायचं. भारतीय कैद्यांना माणूस म्हणून नाही, तर जनावरांसारखी वागणूक दिली जात होती. हे केवळ क्रूरतेपोटी नव्हतं, तर कैद्याच्या मनात भीती आणि लाचारीची भावना निर्माण करण्याचा हा एक सुनियोजित कट होता. सावरकरांच्या मनात त्यावेळी जे विचार येतात, म्हणजे एकीकडे भारत मातेपासून दूर जाण्याची वेदना आहे आणि तरीही स्वातंत्र्याची आस विझलेली नाही, हे वर्णन खूप प्रभावी आहे. आणि मग ते अंदमानात पोहोचतात. सेल्युलर तुरुंगात पहिलं पाऊल ठेवताच त्यांना नरकाचं दर्शन झाल्याचा अनुभव येतो. उंच भिंती, एकमेकांशी संवाद तोडण्यासाठी बनवलेल्या त्या एकांत कोठड्या, सॉलिटरी कन्फाइनमेंट. हो, आणि सततचा पहारा. म्हणजे त्याची रचनाच अशी होती की कैद्याने मानसिकदृष्ट्या पूर्णपणे खचून जावं. अगदी. त्या कोठडीचं वर्णन खूप महत्वाचं आहे. एक लहानशी अंधारलेली खोली, जिथे हवा खेळायला नीट जागा नाही. ही वास्तुकला फक्त कैद्याला डांबण्यासाठी नव्हती, तर त्याला एकटेपणाच्या आणि असहाय्यतेच्या गर्तेत ढकलण्यासाठी होती. बरोबर. माणसाला शारीरिक त्रासापेक्षा एकाकीपणा जास्त खच्ची करतो, हे मानसशास्त्र ब्रिटिश अधिकारी व्यवस्थित जाणून होते. आणि मग सुरू होतो तो तुरुंगातल्या जीवनाचा सगळ्यात भयानक भाग, सक्त मजुरी. कैद्यांकडून बैलासारखी कामं करून घेतली जायची. पुस्तकात तेल घाण्याचं वर्णन येतं, जे अंगावर काटा आणणारं आहे. म्हणजे कल्पना करा की एका माणसाला घाण्याला झुंपलंय आणि त्याला तेल काढायला लावलंय.
हो हो. हे काम करताना हातपाय सुजायचे, रक्त यायचं, पण काम थांबायची परवानगी नव्हती. ही केवळ शारीरिक श्रम नव्हते, ते आत्मसन्मान चिरडण्याचे एक साधन होतं. नारळ फोडणं, जंगल साफ करणं, ही सगळी कामं मानवी क्षमतेच्या पलीकडची होती. आणि काम पूर्ण नाही झालं तर मिळणारी मारहाण ही शारीरिक शिक्षेसोबतच एक मानसिक दहशत निर्माण करायची. या असह्य त्रासामुळे अनेक कैदी एकतर आत्महत्या करायचे किंवा मनाने कायमचे खचून जायचे. शारीरिक छळापेक्षाही जास्त भयंकर होता तो मानसिक छळ. अगदी. भारतीय कैद्यांना अपमानास्पद नावाने हाक मारणं, त्यांच्या धार्मिक भावना दुखावणं, त्यांच्यात आपापसात फूट पाडण्याचे प्रयत्न करणं, हे सगळं जाणीवपूर्वक केलं जायचं. यामागे एक मोठी रणनीती होती. जर कैद्यांचा आत्मसन्मानच मोडून काढला तर त्यांच्यातली लढण्याची उर्मी आपोआप संपेल. पण इथे सावरकरांचं वेगळं पण दिसून येतं. कसं? त्यांनी अशा परिस्थितीतही आपलं मनोबल टिकवून ठेवलं. त्यांनी तुरुंगाच्या भिंतींवर काट्याने कविता लिहिल्या, मनातल्या मनात भारताचा इतिहास जागा ठेवला आणि विचारांच्या माध्यमातून स्वतःला जिवंत ठेवलं. ही लढाई शरीरापेक्षा मनाने जास्त लढली गेली. इतक्या कडक पहाऱ्यातही कैद्यांमध्ये एक अव्यक्त नातं तयार झालं होतं, नाही का? एकमेकांशी बोलता येत नसलं तरी नजरेने, इशाऱ्याने ते एकमेकांना धीर देत. हो, आणि हे खूप महत्वाचं आहे. सावरकरांनी या पुस्तकात फक्त स्वतःच्या नाही तर इतर अनेक अज्ञात क्रांतिकारक, शेतकरी, कामगार, अशा सामान्य कैद्यांच्या कथाही सांगितल्या आहेत. यातून हे स्पष्ट होतं की हा लढा एका व्यक्तीचा नव्हता, तो संपूर्ण भारताचा होता. प्रत्येक कैदी आपापल्या परीने देशासाठी बलिदान देत होता. ही भावनाच त्या नरकात जगण्यासाठी एक आधार होती. माझी जन्मठेप या पुस्तकाच्या पहिल्या भागातून आपण पाहिलं की स्वातंत्र्य मिळवण्यासाठी केवळ घोषणा किंवा सत्याग्रहच नाही, तर अकल्पनीय शारीरिक आणि मानसिक यातनांचा सामनाही करावा लागला. अंदमानचा प्रवास, सेल्युलर तुरुंगाची रचना आणि तिथली सक्त मजुरी, हे सगळं फक्त शिक्षा नव्हती, तर भारतीय क्रांतिकारकांचा मनोबल पूर्णपणे तोडून टाकण्याचा एक थंड रक्ताचा सुनियोजित कट होता. आणि या सगळ्याच्या पलीकडे जाऊन एक विचार मनात येतो की जेव्हा एखाद्या व्यक्तीकडून त्याचं स्वातंत्र्य, त्याचं कुटुंब आणि त्याचा आत्मसन्मान हिसकावून घेतला जातो, तेव्हा तो स्वतःला टिकवून ठेवण्यासाठी कशाचा आधार घेतो? सावरकरांच्या बाबतीत ते विचार होते, कविता होत्या, भविष्यातल्या स्वतंत्र भारताचं स्वप्न होतं. पण त्या हजारो कैद्यांचं काय, ज्यांच्याकडे हा वैचारिक आधारही नसेल? त्यांच्या त्यागाची आणि वेदनेची नोंद इतिहासात कुठे आहे? हा प्रश्न हे पुस्तक मागे सोडून जातं. आजची ही चर्चा आपल्याला आवडली असेल तर बुक वाईज विथ विशालला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुढच्या भागात आपण माझी जन्मठेप या पुस्तकाच्या दुसऱ्या भागावर चर्चा करणार आहोत, ज्यात आपण तुरुंगातलं राजकारण, सावरकरांनी सुरू केलेला साक्षरता आणि शुद्धीकरणाचा लढा आणि त्यांच्या सुटकेच्या संघर्षाबद्दल अधिक जाणून घेऊ. तोपर्यंत विचार करत रहा. माझी जन्मठेपच्या पहिल्या भागात आपण पाहिलं की स्वातंत्र्यवीर सावरकर अंदमानच्या सेल्युलर तुरुंगात कसे पोहोचले. हो, आणि त्यांना सुरुवातीला कोणत्या अमानुष अनुभवांना सामोरं जावं लागलं हेही आपण बघितलं. पण ती तर फक्त सुरुवात होती. आज आपण या पुस्तकाच्या दुसऱ्या भागात प्रवेश करतोय, जिथे लढाई फक्त शरीराची राहत नाहीये. नाही, ती थेट मनाची आणि आत्म्याची बनते. अगदी. हा भाग म्हणजे केवळ छळाचं वर्णन नाही, तर एक क्रांतिकारक आत्मा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत स्वतःला कसा जिवंत ठेवतो याचा एक प्रकारचा अभ्यास आहे. आणि इथेच एक महत्वाचा मुद्दा समोर येतो. जन्मठेप या शब्दाचा खरा अर्थ काय? तो फक्त एक लांबलचक शिक्षेचा कालावधी नाहीये. जन्मठेप म्हणजे आशेचा मृत्यू. आशेचा मृत्यू. हो, जेव्हा एखाद्या व्यक्तीला कळतं की तिचं संपूर्ण आयुष्य, प्रत्येक दिवस, प्रत्येक क्षण या 4 भिंतींमध्येच जाणार आहे, तेव्हा तिचं मानसिक खच्चीकरण होतं. साहजिक आहे. भविष्याची, स्वातंत्र्याची, कुटुंबाची ही कल्पनाच पुसून टाकली जाते. ही एक अशी शिक्षा आहे जी आधी मनाला मारते आणि नंतर शरीराला. अगदी बरोबर. विचार करा, जणू काही आपण एक अशा बोगद्यात आहोत ज्याला शेवटच नाही. बरोबर. तुम्ही कितीही चाललात तरी प्रकाश दिसल्याची शक्यताच नाही. या परिस्थितीत अनेक जण कोलमडून जातात, की नाही? नक्कीच. पण सावरकरांनी या परिस्थितीला कसं तोंड दिलं, त्यांनी या भीषण वास्तवाचा स्वीकार कसा केला, हीच गोष्ट या दुसऱ्या भागाला अधिक सखोल आणि महत्त्वपूर्ण बनवते. हो. चला तर मग या मानसिक आणि वैचारिक लढ्याच्या प्रवासाला सुरुवात करूया. तर अंदमानात सुरुवातीचे काही महिने गेल्यानंतर सावरकरांना आणि इतर कैद्यांना एक गोष्ट पूर्णपणे स्पष्ट झाली होती. कोणती?
की ही काही तात्पुरती शिक्षा नव्हती, ही होती जन्मठेप. आणि हा शब्द नुसता कानावर पडला तरी त्याचा दाब जाणवतो. हो, सुटकेची कोणतीही तारीख नाही, कोणती आशा नाही. काहीच नाही. हो, आणि ही भावना माणसाला आतून पोखरून काढते. आपलं सगळं आयुष्य कसं कॅलेंडरवर चालतं की नाही? बरोबर. पुढचा आठवडा, पुढचा महिना. पुढचं वर्ष. बरोबर. आपण सतत भविष्याचे आडाखे बांधत असतो. पण इथे ते कॅलेंडरच संपून जातं. भविष्य नावाची गोष्टच अस्तित्वात राहत नाही. अजिबात नाही. सावरकर लिहितात की अनेक कैदी याच विचाराने मनाने पूर्णपणे हारले. त्यांच्यातली जगण्याची इच्छाच संपून गेली. पण का? म्हणजे माणूस लढणार तरी कशासाठी? तोच मुद्दा आहे. जेव्हा समोर काहीच ध्येय नसतं, आशेचा एकही किरण दिसत नाही, तेव्हा लढाईचं कशासाठी? पण इथेच सावरकरांचं वेगळेपण उठून दिसतं. ते या विचाराने खचले नाहीत. नाही. उलट त्यांनी स्वतःच्या मनाशी एक करार केला. त्यांनी स्वतःला समजावलं की ठीक आहे, जर आयुष्यभर याच तुरुंगात सडायचं असेल तर हे सडणं सुद्धा वाया जाता कामा नये. वा. तुरुंगातलं हे जीवन सुद्धा राष्ट्रासाठीच समर्पित झालं पाहिजे. म्हणजे त्यांनी परिस्थिती स्वीकारली पण शरणागती पत्करली नाही. ही एक प्रचंड मोठी मानसिक उडी होती. हो ना. अगदी. त्यांनी जन्मठेप या शब्दाची व्याख्याच बदलून टाकली. इतरांसाठी जन्मठेप म्हणजे आयुष्याचा शेवट होता. पण सावरकरांनी त्याचा अर्थ लावला, जन्मभर राष्ट्रसेवा करण्याची एक नवी संधी. कमाल आहे. ही जी मानसिक कलाटणी होती तिनेच त्यांना तग धरून राहायला मदत केली. त्यांनी नैराश्याला एका ध्येयामध्ये बदलून टाकलं. हा शारीरिक बंधनात असतानाही मिळवलेला एक मोठा वैचारिक विजय होता. याचा अर्थ ब्रिटिश अधिकाऱ्यांना हे हळूहळू कळू लागलं होतं की या माणसाला फक्त शारीरिक शिक्षा देऊन मोडता येणार नाही. बरोबर. त्यांची लढाई आता थेट सावरकरांच्या मनाशी सुरू झाली आणि त्यांनी जे डावपेच वापरले ते शारीरिक छळापेक्षाही जास्त घातक होते. खूप जास्त. कारण शारीरिक जखमा कदाचित भरून येतील, पण मनावर झालेले आघात आयुष्यभर सोबत राहतात. इंग्रजांनी एक पद्धतशीर मानसिक युद्ध सुरू केलं होतं. एक युद्धाच? हो. या युद्धाचे 3 मुख्य भाग होते असं आपण म्हणू शकतो. पहिला हल्ला होता तो थेट मनावर, दुसरा हल्ला होता आत्म्यावर किंवा ओळखीवर, आणि तिसरा होता त्यांच्या एकीवर. हे खूपच इंटरेस्टिंग आहे. म्हणजे हा फक्त अत्याचार नव्हता तर एक विचारपूर्वक आखलेली रणनीती होती. अगदी. चला या पहिल्या हल्ल्याबद्दल बोलूया. मनावरचा हल्ला तो नेमका कसा होता? याची सुरुवात झाली ती एकांतवासातून. सावरकरांना अनेकदा दीर्घकाळ एकांत कोठडीत ठेवलं जायचं. म्हणजे कोणाशीच बोलायचं नाही. कोणाशीही बोलण्यावर पूर्ण बंदी. याचा हेतू स्पष्ट होता. माणसाची विचार करण्याची शक्तीच संपवून टाकायची. माणूस एकाकीपणात स्वतःच्याच विचारांच्या जाळ्यात अडकून वेडा व्हावा, ही त्यामागची अपेक्षा होती. आणि याला जोड होती माहितीवरच्या नियंत्रणाची. बाहेरच्या जगाशी संपर्क पूर्णपणे तोडलेला. हो. पत्र सेन्सॉर केली जायची. वर्तमानपत्र किंवा पुस्तकं मिळण्याची तर शक्यताच नव्हती. पण सगळ्यात क्रूर गोष्ट म्हणजे ब्रिटिश अधिकारी मुद्दामून खोट्या बातम्या आणि अफवा पसरवायचे. आणि त्या अफवा खूप विचारपूर्वक तयार केलेल्या असायच्या. जसं की उदाहरणार्थ, भारतात स्वातंत्र्याची चळवळ पूर्णपणे चिरडून टाकली आहे. सगळे क्रांतिकारक पकडले गेले किंवा मारले गेले आहेत. भारतीय जनतेने आता स्वातंत्र्याची आशाच सोडून दिली आहे. अरे देवा. या बातम्यांचा उद्देश एकच होता, कैद्यांच्या मनात असलेली आशेची शेवटची ठिणगीसुद्धा विझवून टाकायची. त्यांना असं वाटायला लावायचं की त्यांचा त्याग, त्यांचं बलिदान हे सगळं व्यर्थ गेलं. पण हे मनातल्या मनात विचार करणं किती काळ टिकू शकतं? एक वेळा अशी येत असेल ना जेव्हा बाहेरचं वास्तव आतल्या विचारांवर हावी होतं. नक्कीच. आणि या संघर्षाबद्दल पुस्तकात वर्णन आहे. सावरकर कबूल करतात की क्षणभर मान खचायचं. पण इथेच त्यांचा अभ्यास, त्यांचं वाचन कामाला आलं. त्यांचा इतिहास, समाज आणि मानवी स्वभावाचा अभ्यास त्यांना सांगत होता की स्वातंत्र्याची आस इतक्या सहजासहजी मरू शकत नाही. म्हणजे ते स्वतःच्या तर्कावर विश्वास ठेवत होते. अगदी. ते विचार करत की जर चळवळ खरंच संपली असती तर इंग्रजांना आम्हाला अशा खोट्या बातम्या सांगायची गरजच का पडली असती. बरोबर. त्याचा हा तर्कच त्यांची ढाल बनला. ही त्यांची बौद्धिक ताकद होती जी त्यांना अशा मानसिक हल्ल्यांपासून वाचवत होती. म्हणजे इंग्रजांना हे कळलं होतं की केवळ अफवा पसरवून या कैद्यांचं मनोधैर्य खच्ची होणार नाही. त्यांना याहून खोलवर वार करायचा होता. बरोबर. आणि इथेच तुमच्या दुसऱ्या मुद्द्याचा संबंध येतो, आत्म्यावर किंवा ओळखीवरचा हल्ला. बरोबर. आणि माणसाच्या अस्तित्वाच्या मुळाशी काय असतं तर त्याची ओळख, त्याची संस्कृती, त्याचा धर्म. इंग्रजांनी बरोबर त्याच मुळावर घाव घालायला सुरुवात केली. त्यांना माहिती होतं की भारतीयांसाठी धर्म आणि संस्कृती त्यांच्या अस्तित्वाचा अविभाज्य भाग आहे. अगदी. पुस्तकात याची खूप उदाहरणं आहेत.
जसं की हिंदू कैद्यांना जाणून बुजून त्यांच्या धार्मिक भावना दुखावतील अशी कामं दिली जायची. हो, स्वच्छतेचे जे नियम पाळले जातात ते पाळू दिले जात नसत. अन्नाच्या बाबतीत अपमानास्पद वागणूक. आणि सण साजरे करण्यावर किंवा धार्मिक विधी करण्यावर तर पूर्ण बंदी होती. हे म्हणजे फक्त शारीरिक गुलामगिरी नव्हती. नाही, ही एक प्रकारची सांस्कृतिक गुलामगिरी लादण्याचा प्रयत्न होता. खरंय. यामागे एक मोठी रणनीती होती. सावरकरांनी हे ओळखलं की इंग्रजांना फक्त भारतावर राज्य करायचं नव्हतं, तर भारतीयांचं आत्मभान, त्यांचा स्वतःच्या संस्कृतीबद्दलचा अभिमान नष्ट करायचा होता. कारण एकदा का माणसाची ओळखच पुसून टाकली की तो कायमचा गुलाम बनतो. बरोबर. म्हणून ते या हल्ल्यालाही वैचारिक पातळीवरच उत्तर देतात. ते कसं? म्हणजे प्रत्यक्ष काही करण्याची तर सोय नव्हती. त्यांनी स्वतःच्या मनालाच एक मंदिर बनवलं. ते कोठडीत बसून मनातल्या मनात मंत्र, श्लोक, ऐतिहासिक वीरांच्या कथा आठवत. अरे वा. त्यांनी तुरुंगाच्या भिंतींवर खिळ्याने महाकाव्य कोरली. बाहेरच्या जगात त्यांच्यावर बंधनं होती, पण त्यांच्या मनाच्या आत त्यांनी एक स्वतंत्र सांस्कृतिक विश्व जिवंत ठेवलं. आणि या प्रकारे त्यांनी स्वतःची ओळख टिकवून ठेवली. हो, तो त्यांचा स्वतःच्या अस्तित्वासाठीचा लढा होता. आणि या मानसिक आणि सांस्कृतिक युद्धासोबत शारीरिक छळ तर सुरूच होता. किंबहुना तो अधिकच कठोर झाला होता. हो. यातलं सगळ्यात भयानक काम म्हणजे तेल घाण्याला जुंपलं जाणं. तेलघणा हे केवळ शारीरिक श्रमाचं प्रतीक नाही, ते माणसाच्या डिह्युमनायझेशनचं म्हणजे अमानवीकरणाचं प्रतीक आहे. एखाद्या बैलाप्रमाणे माणसाला घाण्याला जुंपून दिवसभर फिरायला लावणं हे त्याच्या आत्मसन्मानाला चिरडण्यासारखं होतं. आणि ते लक्ष पूर्ण झालं नाही तर? ठराविक प्रमाणात तेल काढण्याचं लक्ष दिलं जायचं, आणि ते पूर्ण झालं नाही तर पाठीवर फटके, जीवनात कपात किंवा पुन्हा एकांत कोठडी अशा शिक्षा ठरलेल्या असायच्या. सावरकर एका प्रसंगाचं वर्णन करतात, जिथे एका तरुण कैद्याला घाणा ओढताना चक्कर येते. त्याला फटके मारले जातात. हो. त्या क्षणी इतर कैद्यांच्या मनात जो संताप उसळतो, पण तो व्यक्त करता येत नाही. त्या दबलेल्या संतापाचं वर्णन खूप भेदक आहे. आणि इथेच ब्रिटिशांनी तिसरा हल्ला केला, तो म्हणजे कैद्यांच्या एकीवर. अच्छा. त्यांनी कलेक्टिव्ह पनिशमेंट किंवा सामूहिक शिक्षा या तंत्राचा वापर सुरू केला. म्हणजे जर एका कैद्याने काम पूर्ण केलं नाही तर त्याची शिक्षा कधीकधी त्याच्या ओळीतल्या सगळ्यांना भोगावी लागे. अरे बापरे. याचा उद्देश स्पष्ट होता, कैद्यांमध्ये फूट पाडणं. हो, जेणेकरून ते एकमेकांनाच आपला शत्रू समजू लागतील आणि त्यांच्यातलं ऐक्य नष्ट होईल. पण हे खरंच अविश्वसनीय आहे. म्हणजे प्रशासन प्रत्येक गोष्ट नियंत्रणात आणू पाहते, पण तरीही त्या कैद्यांनी यावरही मात केली. अगदी. जरी बोलण्यावर बंदी असली तरी त्यांनी एकमेकांशी संपर्क साधण्याचे मार्ग शोधून काढले होते. हो, मानवी मन हे अद्भुत आहे. ते कोणत्याही परिस्थितीत मार्ग शोधतच. सेल्युलर तुरुंगाची रचनाच अशी होती की कैदी एकमेकांना पाहू किंवा बोलू शकणार नाहीत. पण तरीही ते संवाद साधायचे. हो, भिंतीवर हळूच ठोकून विशिष्ट संकेत देऊन किंवा ठरवून दिलेल्या पद्धतीने खोकून किंवा जेवणाच्या ताटावर आवाज करून. म्हणजे ही त्यांची सांकेतिक भाषा होती. बरोबर. त्यांनी स्वतःची एक सांकेतिक लिपीच तयार केली होती. सावरकर या मौनातल्या संवादाचं महत्त्व सांगतात. ते म्हणतात की कधीकधी एका क्षणाभराच्या नजरेतून सुद्धा मी तुझ्या सोबत आहे, तू एकटा नाहीस, हा संदेश पोहोचवला जायचा. आणि त्या नरकात हा एक संदेश जगण्यासाठी पुरेसा असायचा. खरंय. ही जी छुपी एकी होती तीच कैद्यांची खरी ताकद होती. आणि याच एकीला ब्रिटिश प्रशासन सगळ्यात जास्त घाबरत होतं. बरोबर. कारण जिथे ऐक्य असतं तिथे संघर्षाची, बंडाची शक्यता कायम जिवंत असते. अगदी. त्यामुळे ते हे ऐक्य तोडण्यासाठी सतत प्रयत्नशील असायचे. पण या सगळ्या बाह्य संघर्षाच्या काळात सावरकरांच्या आत एक वेगळाच, खूप महत्वाचा वैचारिक संघर्ष सुरू होता. म्हणजे हा एकांतवास त्यांच्यासाठी एक प्रकारे फायद्याचा ठरला असं म्हणता येईल का? फायद्याचा हा शब्द कदाचित योग्य नाही, पण तो त्यांच्यासाठी एक वैचारिक प्रयोगशाळा नक्कीच ठरला. तुरुंगात मिळालेल्या या सक्तीच्या वेळेचा उपयोग त्यांनी चिंतनासाठी केला. राष्ट्र म्हणजे काय? समाज कसा असावा? धर्माची भूमिका काय? भारताचं भविष्य काय असेल? यासारख्या मूलभूत प्रश्नांवर त्यांनी खूप खोलवर विचार केला. आणि याच विचारांमधून त्यांना काहीतरी नवीन गवसलं का? हो. त्यांना हे स्पष्टपणे जाणवलं की केवळ इंग्रजांना देशाबाहेर काढणं म्हणजे खरं स्वातंत्र्य नाही. अच्छा. ते लिहितात की सामाजिक सुधारणांशिवाय, जातीभेद नष्ट केल्याशिवाय, वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारल्याशिवाय आणि राष्ट्रीय एकात्मता साधल्याशिवाय खरं स्वातंत्र्य मिळूच शकत नाही. इथेच त्यांच्या भविष्यातील सामाजिक विचारांना आकार आला. अगदी. उदाहरणार्थ, तुरुंगात सर्व जातीचे कैदी एकत्र होते.
ही परिस्थिती त्यांच्यासाठी जाती निर्मूलनाच्या विचारांची एक प्रयोगशाळाच बनली. बरोबर. बाहेर जे शक्य नव्हतं ते इथे सक्तीने घडत होतं. आणि त्यातूनच त्यांचा वैज्ञानिक आणि सुधारणावादी दृष्टिकोन अधिक पक्का झाला. म्हणजे त्यांनी तुरुंगावासाला एका शिक्षेतून एका संधीत बदललं. हो, ही एक अशी संधी होती जिथे ते बाह्य जगाच्या गोंधळापासून दूर शांतपणे भारताच्या भवितव्याच्या आराखडा तयार करत होते. पुस्तकात हा जो वैचारिक बदलाचा प्रवास दिसतो तो पुढे सावरकरांच्या राजकीय विचारसरणीचा पाया कसा बनला यावर काही भाष्य आहे का? कारण त्यांचे नंतरचे विचार बरेच वादग्रस्त ठरले. पुस्तकात यावर थेट भाष्य नाही, कारण हे आत्मचरित्र त्या काळापुरतं मर्यादित आहे. पण आपण दुवे नक्कीच जोडू शकतो. कसे? त्यांच्या लेखनातून हे स्पष्ट दिसतं की तुरुंगातील अनुभवांनी त्यांच्या विचारांना अधिक टोकदार बनवलं. ब्रिटिश न्यायव्यवस्थेवरचा त्यांचा विश्वास पूर्णपणे उडाला. म्हणजे ते स्पष्टपणे मांडतात की न्यायाच्या नावाखाली अन्याय, कायद्याच्या नावाखाली क्रूरता आणि शिस्तीच्या नावाखाली अमानुषता हेच ब्रिटिश राजवटीचं खरं स्वरूप आहे. हा अनुभव म्हणजे ब्रिटिश सत्तेच्या खोट्या प्रचाराचं खंडन करणारा एक जिवंत पुरावा होता. बरोबर. आणि या अनुभवामुळेच कदाचित त्यांची विचारसरणी अधिक कठोर आणि वास्तववादी बनली असावी. आणि या सगळ्या वातावरणाचा एक शेवटचा आणि सगळ्यात भीषण परिणाम म्हणजे आजारपण आणि मृत्यू. हो, सततचा शारीरिक आणि मानसिक छळ, अपुरा आणि निकृष्ट अन्न आणि वैद्यकीय उपचारांचा पूर्ण अभाव. यामुळे कैदी एकामागोमाग एक आजारी पडू लागले आणि मरू लागले. हो, जेव्हा एखादा सहकारी कैदी मरण पावल्याची बातमी यायची तेव्हा संपूर्ण तुरुंगावर एक भयान शांतता पसरायची. सावरकर अत्यंत प्रांजळपणे लिहितात की कधीकधी मृत्यू हा त्या शिक्षेतून सुटका झाल्यासारखा वाटू लागायचा. ही भावनाच किती भीषण आहे, पण तरीही ते हार मानत नाहीत. नाही, उलट प्रत्येक मृत्यू त्यांच्या मनातली स्वातंत्र्याची आग अधिकच भडकवतो. त्यांना वाटतं की या सगळ्या बलिदानांना काहीतरी अर्थ प्राप्त झालाच पाहिजे. हे बलिदान व्यर्थ जाता कामा नये. अगदी. आणि त्यासाठी भारत स्वतंत्र झालाच पाहिजे हा त्यांचा निर्धार अधिकच पक्का होतो. प्रत्येक मृत्यू त्यांच्यासाठी एक आठवण बनतो की लढा अजून संपलेला नाही आणि तो अधिक तीव्रतेने लढला पाहिजे. तर आज आपण पाहिलं की सेल्युलर तुरुंग हे फक्त शारीरिक छळाचं केंद्र नव्हतं. नाही, तर ते एक अशी प्रयोगशाळा होती जिथे माणसाचं मन, त्याची ओळख आणि त्याचा आत्मा मोडण्याचे पद्धतशीर प्रयत्न केले जात होते. हो, अफवांपासून ते सांस्कृतिक आघातांपर्यंत आणि सक्त मजुरीपासून ते एकाकीपणापर्यंत प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक तयार केली होती. हो. आणि या सगळ्यांतून सावरकरांनी स्वतःला केवळ टिकवून ठेवलं नाही तर वैचारिकदृष्ट्या अधिक परिपक्व केलं. त्यांनी तुरुंगवासाला एका वैचारिक प्रयोगशाळेत बदललं, जिथे त्यांनी भविष्यातील भारताच्या सामाजिक आणि राजकीय सुधारणांवर चिंतन केलं. खरे. हा अनुभव आपल्याला दाखवतो की बाह्य बंधने कितीही कठोर असली तरी विचारांचं स्वातंत्र्य अबाधित ठेवणं शक्य आहे. आता जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार. तुरुंगाच्या भिंती शरीराला कैद करू शकतात, पण त्या विचारांना आणि आत्मसन्मानाला खरंच बंदिस्त करू शकतात का? एखाद्या व्यक्तीचं अस्तित्व नष्ट करण्यासाठी तिचं शरीर संपवणं जास्त प्रभावी आहे की तिची ओळख आणि संस्कृती पुसून टाकणं? जर तुम्हाला हे सखोल विश्लेषण आवडले असेल तर बुक वाईज विथ विशाल या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या वेळी आपण माझी जन्मठेप या पुस्तकाच्या शेवटच्या आणि निर्णायक भागावर चर्चा सुरू करणार आहोत. तोपर्यंत विचार करत रहा. माझी जन्मठेप या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या आत्मचरित्रावरच्या आपल्या चर्चेच्या तिसऱ्या आणि अंतिम टक्क्यात आपलं स्वागत आहे. नमस्कार. पहिल्या 2 भागांमध्ये आपण त्यांची अटक, समुद्रातली ती अविश्वसनीय उडी आणि अंदमानच्या त्या भयान दिवसांबद्दल बोललो. आज आपण त्या प्रवासाचा शेवट पाहणार आहोत. आणि हा शेवट म्हणजे केवळ तुरुंगातून सुटण्याचा नाहीये. नाही, अजिबात नाही. हा शेवट आहे एका वादळातून तावून सुलाखून निघालेल्या विचारांचा. यात आपण त्यांच्यावर लागलेल्या सर्वात मोठ्या आरोपाचं म्हणजे त्या क्षमायाचनेचं पुस्तकातून दिलेलं उत्तर समजून घेणार आहोत. हो, आणि तुम्ही जो मुद्दा मांडलाय तोच या शेवटच्या भागाचा गाभा आहे. हा भाग फक्त घटना नाही सांगत, तर त्या घटनांमागची सावरकरांची भूमिका काय होती, त्यांची राजकीय दूरदृष्टी आणि त्यांची मानसिक अवस्था याचं विश्लेषण करतो. बरोबर. इतिहासाच्या चर्चामध्ये फक्त काय घडलं हे पाहिलं जातं, पण ते का घडलं आणि त्यावेळी त्या व्यक्तीच्या मनात काय होतं हे समजून घेण्यासाठी हे पुस्तक खूप महत्वाचं आहे. आणि तो तथाकथित माफीनामा, तो शरणागतीचा पुरावा होता की शत्रूला चकवा देणारा एक डावपेच?
यावर सावरकर स्वतः काय म्हणतात हेच या भागात अगदी स्पष्टपणे समोर येतं. चला तर मग या चर्चेला सुरुवात करूया. आपण जिथे गोष्ट सोडली होती तिथे सावरकरांनी अंदमानात जवळपास 1 दशक पूर्ण केलंय. अमानुष छळ, आजारपण, एकाकीपणा या सगळ्यांनी त्यांचं शरीर पूर्णपणे खचलंय. अशा परिस्थितीत जिथे मृत्यू रोज दारावर टकटक करतोय तिथे आशेचा एक किरण तरी जिवंत ठेवणं मला तर अशक्य वाटतं. या पुस्तकातून काय समजतं? इतक्या दीर्घ काळोखातही त्यांची चेतना कशी टिकून होती? प्रेरणा काय होती? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे, कारण त्यांची आशा ही वैयक्तिक सुटकेची नव्हती. म्हणजे मी इथून कधी सुटेन याच्या पलीकडे जाऊन ती आशा होती. ती होती भारताच्या भविष्याबद्दलची, भारताच्या स्वातंत्र्याची. पुस्तकातून असं जाणवतं की ते स्वतःला एका बुद्धिबळाच्या पटावरचा खेळाडू समजत होते. बुद्धिबळाचा खेळाडू? हो, जो तात्पुरता जरी शत्रूच्या गोटात अडकला असला तरी त्याचं लक्ष संपूर्ण पटावर आणि पुढच्या चालींवर असतं. अच्छा. त्यांची शारीरिक शक्ती संपली होती, पण त्यांची बौद्धिक आणि मानसिक ऊर्जा ते पूर्णपणे दुसऱ्याच कामात वापरत होते. म्हणजे नेमकं काय करत होते ते? कारण अंदमानसारख्या ठिकाणी जिथे बाहेरच्या जगाशी काही संपर्क नाही तिथे माहिती मिळवणं किंवा अभ्यास करणं हे शक्य होतं का? हेच तर थक्क करणारं आहे. ते तुरुंगात येणाऱ्या नवीन कैद्यांकडून, काही उदार तुरुंग अधिकाऱ्यांकडून किंवा अगदी चोरून आणलेल्या वृत्तपत्रांच्या तुकड्यांवरून बाहेरच्या जगाची माहिती मिळवत होते. अरे वा. पहिलं महायुद्ध, युरोपात बदलणारी राजकीय समीकरणं, रशियातली क्रांती आणि या सगळ्याचा ब्रिटिश साम्राज्यावर काय परिणाम होतोय या सगळ्याचं ते विश्लेषण करत होते. अगदी. त्यांना हे स्पष्ट दिसू लागलं होतं की ब्रिटिशांची सत्ता अजिंक्य नाहीये, तिला आतून तडे जातायत. त्यांना खात्री पटली होती की भारताचं स्वातंत्र्य ही आता केवळ काळाची गोष्ट आहे. आणि हीच खात्री त्यांच्यासाठी आशेचा किरण होती. बरोबर. स्वतःच्या सुटकेपेक्षा देशाच्या स्वातंत्र्याची खात्री, ती खात्री त्यांना जिवंत ठेवत होती. पण ही बौद्धिक आशा आणि दूरदृष्टी एका मर्यादेपर्यंतच तग धरू शकते, नाही का? म्हणजे जर तुम्ही तुरुंगातच सडून मरणार असाल तर त्या ज्ञानाचा देशासाठी काहीच उपयोग नाही. आणि मला वाटतं याच विचारातून तो मुद्दा समोर येतो. हो. ज्यावरून आजही वादळ उठतं. त्यांचे अर्ज, ज्यांना क्षमायाचना किंवा माफीनामा म्हटलं जातं. बरोबर. आणि इथेच हे पुस्तक खूप महत्वाचं ठरतं, कारण ते सावरकरांची बाजू थेट त्यांच्याच शब्दात मांडतं. ते या अर्जांकडे शरणागती म्हणून पाहतच नाहीत. मग काय म्हणून पाहतात? त्यांच्यासाठी तो एक कायदेशीर आणि उपलब्ध असलेला मार्ग होता, एक डावपेच होता. त्यांची भूमिका अगदी स्पष्ट आहे. शत्रूच्या तुरुंगात निष्क्रिय पडून राहण्यापेक्षा कोणत्याही मार्गाने बाहेर पडून पुन्हा मातृभूमीच्या सेवेत रुजू होणं हे प्रत्येक सैनिकाचं कर्तव्य आहे. एक राजकीय डावपेच. पण यावर टीका केली जाते की हे केवळ नंतर दिलेलं स्पष्टीकरण आहे. पुस्तकात ते या भूमिकेच्या समर्थनार्थ काही ठोस पुरावा किंवा तर्क देतात का? हो, नक्कीच देतात. आणि त्यांचा सर्वात मोठा तर्क त्यांच्या तुरुंगातल्या वर्तनावर आधारित आहे. अच्छा. ते लिहितात की जर त्यांनी खरंच शरणागती पत्करली असती तर त्यांनी क्रांतिकारक विचार सोडून दिले असते, शांतपणे शिक्षा भोगली असती. पण त्यांनी केलं काय? तर नेमका याच्या उलट. त्यांनी तुरुंगालाच एक क्रांतिकार्य केंद्र बनवलं. म्हणजे? तिथे त्यांनी साक्षरता वर्ग चालवले, हिंदू कैद्यांमधले जातीय भेद मिटवण्यासाठी सहभोजनासारखे कार्यक्रम केले, शुद्धीकरणाची चळवळ चालवली आणि सर्वात महत्त्वाचं, तुरुंगाच्या भिंतींवर काट्याकुट्यांनी कमलासारखं महाकाव्य लिहिलं. अविश्वसनीय आहे हे. त्यांची वैचारिक धार कधीच बोथट झाली नाही. ते म्हणतात, माझं शरीर तुरुंगात होतं, पण माझे विचार आणि माझी निष्ठा अजूनही स्वतंत्र भारतासाठीच होती. म्हणजे त्यांच्या मते माफीनामा हा शब्दच चुकीचा आहे. अगदी. तो एक सुटकेचा अर्ज होता, जो त्या कायद्याच्या चौकटीत राहून केला होता, शरणागती नव्हे. आणि हेही खरं आहे की त्या काळात अनेक राजकीय कैद्यांनी असे अर्ज केले होते, पण चर्चा फक्त सावरकरांच्या अर्जांवरच होते. बरोबर. कारण सरकार त्यांना एक सामान्य कैदी मानतच नव्हतं, ते त्यांना एक वैचारिक धोका मानत होते. त्यांना भीती होती की हा माणूस बाहेर आल्यास पुन्हा तरुणांना स्वातंत्र्यासाठी प्रवृत्त करेल. म्हणूनच त्यांचे अर्ज वारंवार फिटाळले जात होते, पण त्यांनी प्रयत्न सोडले नाहीत. अनेक वर्षांच्या या लढ्यानंतर अखेर तो क्षण येतो. त्यांना अंदमानातून भारतातल्या तुरुंगात हलवण्याचा निर्णय होतो. हा त्यांच्यासाठी कसा क्षण होता? कारण ही पूर्ण सुटका तर नव्हतीच, एका पिंजऱ्यातून दुसऱ्या पिंजऱ्यात. बरोबर. पूर्ण मुक्ती नव्हतीच, पण तरीही पुस्तकातल्या त्या क्षणाचं वर्णन खूप खूप भावनिक आहे. जवळपास 11 वर्षानंतर ते भारताच्या भूमीवर पाऊल ठेवतात. 11 वर्ष?
ते लिहितात की जहाजातून उतरून जेव्हा त्यांचा पाय भारत मातेच्या भूमीला लागला तेव्हा त्यांच्या शरीरात एक वेगळीच ऊर्जा संचारली. अंदमानची ती भयानक भूमी आणि आपल्या मातृभूमीचा स्पर्श या जमीन आसमानाचा फरक होता. जरी ते अजूनही कैदी होते तरी आपल्या देशात कैदी असण्याची भावना त्यांना सुखावणारी होती. हो, त्यातून त्यांचं आपल्या भूमीवरचं असीम प्रेम दिसून येतं. तो क्षण त्यांच्यासाठी एका पुनर्जन्मासारखा होता. आणि भारतात आल्यानंतरचा तुरुंगवास त्यांच्यासाठी एका नव्या वैचारिक मंथनाचा काळ ठरला असं दिसतं. हो, म्हणजे अंदमानात त्यांनी ब्रिटिश सत्तेचं विश्लेषण केलं, पण भारतात आल्यावर त्यांना भारतीय समाजाचं विश्लेषण करण्याची संधी मिळाली. या काळात त्यांच्या विचारांना नेमकी कोणती दिशा मिळाली? अगदी बरोबर. हा त्यांच्या आयुष्यातला एक खूप मोठा टर्निंग पॉइंट आहे. अंदमानात असताना त्यांनी हिंदू कैद्यांमधला जातीवाद आणि धर्मांतराच्या समस्या पाहिल्या होत्या. पण भारतात आल्यावर आणि नंतर रत्नागिरीत स्थानबद्ध झाल्यावर त्यांना भारतीय समाजाला पोखरून काढणाऱ्या अनेक व्याधी अगदी जवळून दिसल्या. कोणत्या व्याधी? अंधश्रद्धा, कालबाह्य रूढी, जातीय भेदभाव आणि अस्पृश्यता. त्यांना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की भारताला केवळ राजकीय स्वातंत्र्य मिळणं पुरेसं नाही. जोपर्यंत समाज या अंतर्गत तुरुंगांमध्ये अडकलेला आहे तोपर्यंत खरं स्वातंत्र्य मिळूच शकत नाही. नेमका हाच विचार. त्यांच्या मनात हे पक्कं झालं की सामाजिक सुधारणांशिवाय राजकीय स्वातंत्र्याला काहीच अर्थ नाही. म्हणजे त्यांना असं वाटू लागलं की आपण ज्या स्वातंत्र्यासाठी लढतोय ते मिळाल्यानंतरही समाज जर असाच विभागलेला आणि मागासलेला राहिला तर त्या स्वातंत्र्याचा उपयोग काय? अगदी बरोबर. वैज्ञानिक दृष्टिकोन, बुद्धिप्रामाण्यवाद आणि समाजातील सर्व घटकांना समान मानल्याशिवाय एक सशक्त राष्ट्र उभं राहू शकत नाही. आणि ब्रिटिश यात सामाजिक भेदांचा उपयोग आपली सत्ता टिकवण्यासाठी करत होते, नाही का? हो, त्यामुळे त्यांच्या मते सामाजिक ऐक्य साधणं हे सुद्धा स्वातंत्र्य लढ्या इतकंच महत्वाचं काम होतं. आणि याच विचारांनी त्यांच्या पुढच्या सामाजिक कार्याचा पाया रचला. तर मग या सगळ्या अनुभवानंतर अंदमान आणि भारतातला तुरुंगवास भोगल्यावर ब्रिटिश सत्तेबद्दल त्यांचा अंतिम निष्कर्ष काय होता हे पुस्तक कसं मांडतं? पुस्तक हे अगदी स्पष्टपणे मांडतं. त्यांच्या मते ब्रिटिश साम्राज्य हे वरवर कितीही न्याय, सुव्यवस्था आणि आधुनिकतेचा आव आणत असलं तरी त्याच्या मुळाशी केवळ शोषण, फसवणूक आणि वंशवाद होता. आणि अंदमानचा तुरुंग हे त्याचं प्रतीक होतं? अगदी. अंदमानचा तुरुंग हा त्या साम्राज्याच्या खऱ्या चेहऱ्याचं प्रतीक होतं. तिथे कायद्याच्या नावाखाली जो अमानुष छळ केला जात होता तो छळ मोठ्या प्रमाणावर संपूर्ण भारतात सुरू होता. म्हणूनच माझी जन्मठेप हे केवळ एका व्यक्तीचं आत्मचरित्र नाहीये, तर ते ब्रिटिश सत्तेवर ठेवलेलं एक आरोपपत्र आहे, एक चार्जशीट आहे. खूपच प्रभावी मांडणी आहे. म्हणजे हा ग्रंथ स्वातंत्र्य लढ्याचा एक असा पैलू समोर आणतो ज्याची फारशी चर्चा होत नाही. कोणता पैलू? तुरुंगाच्या आतला लढा. हो, हा लढा बंद दारांआड लढला गेला, पण त्याची तीव्रता रणांगणावरच्या लढ्यापेक्षा कमी नव्हती. नक्कीच. कारण रणांगणावर शत्रू समोर दिसतो. इथे शत्रू अदृश्य होता. अदृश्य कसा? तो कधी तुरुंग अधिकाराच्या रूपात, कधी आजारपणाच्या रूपात, तर कधी आपल्याच मनातल्या निराशेच्या रूपात समोर यायचा. या अदृश्य शत्रूशी रोज लढावा लागायचं. वा. हा एक मानसिक आणि बौद्धिक लढा होता आणि तो सावरकरांनी जिंकला. या सगळ्या प्रवासाच्या शेवटी जेव्हा आपण हे पुस्तक वाचून पूर्ण करतो तेव्हा आपल्या मनात कोणता अंतिम संदेश राहतो? सावरकरांना वाचकांपर्यंत काय पोहोचवायचं आहे? यातला सगळ्यात महत्वाचा संदेश हा आहे की स्वातंत्र्य ही कोणीतरी सहज दिलेली देणगी नसते. ती एक मोठी किंमत मोजून मिळवावी लागते. हो, पुस्तकात ते आपल्या वैयक्तिक वेदना आणि छळाचं वर्णन करतात, पण ते सूड किंवा द्वेष निर्माण करण्यासाठी नाही. मग कशासाठी? उलट ढावी पिढ्यांना एक प्रकारचा इशारा देतात की हे पहा, स्वातंत्र्यासाठी असा त्याग करावा लागतो. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ते टिकवणं आणि एक सशक्त राष्ट्र निर्माण करणं ही त्याहूनही मोठी जबाबदारी आहे. हा, या ग्रंथाचा सर्वात महत्वाचा आणि कालातीत संदेश आहे. अगदी. यात कुठेही वैयक्तिक राग किंवा सुडाची भावना नाहीये, तर राष्ट्रहिताचा एक व्यापक आणि दूरगामी विचार आहे. श्रोत्यांना जर अशाच माहितीपूर्ण चर्चा आवडत असतील तर बुक व्हॉइस विथ विशालला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर माझी जन्मठेप हा ग्रंथ म्हणजे केवळ एका व्यक्तीची तुरुंगवासाची कहाणी नाही, तर तो भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या एका धगधगत्या पर्वाचा जिवंत दस्तऐवज आहे. बरोबर. अंदमानच्या काळोख्या कोठडीतून आलेली ही साक्ष आपल्याला स्वातंत्र्यासाठी मोजलेल्या किमतीची प्रत्येक क्षणी जाणीव करून देते. आणि शेवटी यातून एक विचार मनात घर करून राहतो. खरं बंधन हे शरीराचं नसतं,
ते मनाचं असतं. हम्म. ज्याचं मन स्वातंत्र्याच्या विचारांनी आणि ध्येयाने मुक्त आहे त्याला कोणतीही जन्मठेप किंवा कोणतीही भिंत कैद करून ठेवू शकत नाही. सावरकरांनी हेच सिद्ध केलं. हो, हे पुस्तक केवळ वाचून विसरण्यासारखं नाही, तर त्यातील त्याग, तो संघर्ष आणि त्यामागचे विचार समजून घेण्यासारखे आहेत. या सगळ्यातून एक महत्त्वाचा प्रश्न नक्कीच निर्माण होतो. कोणता? स्वातंत्र्य मिळवण्यासाठी वापरलेल्या मार्गांचं नैतिक मूल्यमापन ते त्यावेळच्या परिस्थितीच्या आणि गरजेच्या आधारावर करायला हवं की सार्वकालिक नैतिक मूल्यांच्या आधारावर? हा, खरंच विचार करण्यासारखा प्रश्न आहे. हो, हा एक असा प्रश्न आहे ज्यावर प्रत्येकाने विचार करायला हरकत नाही. पुढच्या भागात कोणत्या पुस्तकाचा सारांश ऐकायला आवडेल? तुमच्या सूचना कमेंट्समध्ये नक्की कळवा. तुमची निवड पुढच्या भागात सादर केली जाऊ शकते.